नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर 17वा हप्ता म्हणजेच की नोव्हेंबरचा हप्ता हा लाडक्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. तर हा हप्ता कधी आणि केव्हा लाडक्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तर त्या संदर्भात आपण पुढे 3 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर त्यात सर्वप्रथम आहे की ई-के-वाय-सी संदर्भात चुका आणि दुसरी म्हणजेच की ₹1,500 की ₹3,000 मिळणार आणि शेवट म्हणजेच की तिसरी महत्त्वाची बाब म्हणजेच की नोव्हेंबरचा हप्ता कधी आणि केव्हा लाडक्या महिलांना मिळणार आहे, तर त्या संदर्भात आपण स्टेप बाय स्टेप याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर महिलांनो, सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता की ई-के-वाय-सी संदर्भात 2 महत्त्वाच्या चुका तुम्ही ह्या ई-के-वाय-सी करताना करू नका. तर त्या कोणत्या आहेत? तर तुम्ही जर कुटुंबात फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित जर महिला असेल, तर तुमच्यासाठी होय हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे तुमची ई-के-वाय-सी करण्यात कोणतीही चूक होणार नाही. आणि जर त्यापेक्षा जास्त महिला या योजनेचा जर लाभ घेत असेल, तर त्यांच्यासाठी नाही हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. आणि पुढे आहे की कुटुंबात जर कोणी सरकारी नोकरीत आहे, तर अशा महिलांना कोणता पर्याय निवडायचा आहे? तर बघा की कुटुंबात जर कोणी सरकारी नोकरी करत नाही, तर अशा महिलांनी होय हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. आणि जर कोणी जर ह्या योजनेचा म्हणजेच की सरकारी योजनेचा लाभ घेत आहे, तर अशा महिलांनी नाही म्हणून ऑप्शन निवडणे आवश्यक आहे. तर बघा दुसरे म्हणजेच की ₹1,500 की ₹3,000 हे लाडक्या महिलांना मिळणार. तर याविषयी अनेक महिलांना बघा की प्रश्न निर्माण झालेले होते की डिसेंबरमध्ये ₹1,500 येणार की मागच्या सोबत ₹3,000 हे लाडक्या महिलांना मिळणार आहेत. कारण की मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही पुढे पाहू शकता की विधानसभा निवडणुकीच्या वेळी 2 हप्ते हे एकत्रित लाडक्या महिलांना देण्यात आले होते. तर त्यामुळे आतासुद्धा लाडक्या महिलांना वाटत होते की एकत्रित ₹3,000 म्हणजेच की 17वा आणि 18वा हप्ता हा लाडक्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल का काय, असेच सर्वच लाडक्या लाभार्थी महिलांना अपेक्षा होती. परंतु तुम्ही पुढे पाहू शकता की पण सध्या तरी ₹3,000 हे देण्याची अधिकृत चिन्हे अजून दिसत नाही. म्हणजेच की ₹3,000 हे लाडक्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील या संदर्भात अजून काही तशी अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. तर पुढे सांगितलेले आहे की सरकारकडून मिळणारा नियमित हप्ता हा ₹1,500 एवढाच अपेक्षित आहे. तर बघा लाडक्या महिलांनो, तुम्ही पाहू शकता की सरकारकडून जो नियमित हप्ता ₹1,500 मिळतो, तर तेवढाच आता हा हप्ता अपेक्षित आहे. तर लाडक्या महिलांनो, आता आपण जाणून घेणार आहोत की नोव्हेंबरचा हप्ता कधी आणि केव्हा लाडक्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर बघा की ऑक्टोबरचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्यामध्ये लाडक्या महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर म्हणजेच की जमा करण्यात आलेला होता. तर आता आपल्या लाडक्या महिलांना अपेक्षा होती की नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबरच्या सुरुवातीला येईल, म्हणजेच की पहिल्या आठवड्यामध्ये जमा होईल. परंतु बघा की पुढे काय सांगितलेलं आहे, पण राज्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकी असल्यामुळे आचारसंहिता लागू झालेली आहे. तर बघा लाडक्या महिलांनो, की आपल्या राज्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकी असल्यामुळे आपल्या राज्यामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे. तर या आचारसंहितामुळे सरकार थेट कोणतेही पैसे जमा करू शकत नाही. तर बघा काय सांगितलेलं आहे, की सरकार या आचारसंहितेमुळे कोणतेही पैसे डी-बी-टी मार्फत जमा करू शकत नाही. तर पुढे सांगितलेलं आहे की मतदान हे 2 डिसेंबर रोजी होते आणि मतमोजणी ही 3 डिसेंबर रोजी होती. तर त्यामुळे आता पुढे काय सांगितलेलं आहे की 4 डिसेंबरनंतर हप्ता जमा होण्याची पूर्ण शक्यता आता वर्तवली जात आहे. तर बघा लाडक्या महिलांनो, की मतमोजणी झाल्यानंतर म्हणजेच की 4 डिसेंबरनंतर हा हप्ता म्हणजेच की 17वा हप्ता हा लाडक्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची आता शक्यता वर्तवली जात आहे. तर बघा की लवकरात लवकर हा 17वा हप्ता आपल्या लाडक्या महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हावा, तर अशीच अपेक्षा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, तर आपल्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.